नमस्कार. भजी हा आपल्याकडील लोकप्रिय पदार्थ आहे. फक्त 2 चमचे तेलात भेंडीची कुरकुरीत भजी स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता व टिफिनसाठी बनवून चपातीबरोबरही खाऊ शकता. तेलाचे प्रमाण खूपच कमी आहे, त्यामुळे डाएट करणाऱ्यांसाठीही उत्तम आहे. तसेच चवीलाही खमंग व कुरकुरीत झाली आहेत. भेंडीची कुरकुरीत भजी बनवण्यासाठी 250 ग्रॅम भेंडी स्वच्छ धुवून व सुती कापडाने पुसून घेतले आहे. भेंडीचे देठ व टोकाकडचा भाग काढून टाकला आहे. आता ही कापून घेऊया. भेंडीला असे उभे कापूया. कापताना भेंडी तुटणार नाही ह्याची काळजी घ्यावी. ह्यासाठी भेंडी कोवळी व ताजी घ्यावी. अशा पद्धतीने भेंडी उभी कापली आहे. ह्यामुळे मसाले आतपर्यंत जातात व भजी खायला रुचकर होतात. सर्व भेंड्या कापून घेतल्या आहेत. एका भांड्यात बेसन पीठ 1 कप, तांदळाचे पीठ अर्धा कप, कसुरी मेथी 1 छोटा चमचा कुस्करून घालूया. कसुरी मेथी तव्यावर गरम केल्यामुळे ही व्यवस्थित कुस्करता आली आहे. ओवा पाव छोटा चमचा, जिरे पावडर अर्धा छोटा चमचा, गरम मसाला अर्धा छोटा चमचा, चाट मसाला अर्धा छोटा चमचा, हळद पाव छोटा चमचा, लाल तिखट 1 छोटा चमचा, मिक्सरच्या भांड्यात 1 हिरवी मिरची, मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. अर्धा इंच आल्याचे तुकडे, 6 ते 7 लसूण पाकळ्या पाणी न घालताच वाटून घेऊया. वाटणाचा खूप छान सुवास येत आहे. ह्यानेच भजीला खूप छान चव येते, त्यामुळे हे वाटण नक्की बनवा. कढीपत्त्याची 3 ते 4 पाने स्वच्छ धुवून घेतले आहेत. खाता यावी म्हणून ही कापून घातली आहेत. ह्यात खूप सारे पौष्टिक घटक आहेत. अर्ध्या लिंबाचा रस. भजी कुरकुरीत होण्यासाठी इथे आपण तांदळाचे पीठ वापरले आहे. कोथिंबीर, चवीनुसार मीठ, थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवूया. हे आपण भज्याच्या पिठाप्रमाणे भिजवले आहे. खूप घट्ट किंवा खूप पातळ नाही. 5 मिनिटांसाठी बाजूला ठेवूया. ह्यावर झाकण ठेवले आहे. 5 मिनिटानंतर पीठ व्यवस्थित भिजले आहे. भेंडी अशी पसरट केली आहे, त्यामुळे ती कच्ची राहणार नाही, आतपर्यंत शिजेल. भेंडीला पीठ व्यवस्थित कोट झाले आहे. आता पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करूया. गरम तेलात बेसन पीठ लावलेली भेंडी तुम्ही बघू शकता. आपण ठेवतानाच भेंडी पसरून ठेवत आहोत. गॅसची फ्लेम मिडियम आहे. हे असे तुटकच ठेवले आहेत, त्यामुळे ते सर्व बाजूंनी व्यवस्थित तळता येते. आपल्याकडे भजीचे वेगवेगळे प्रकार आहेत. अशी भेंडीची कुरकुरीत भजी तुम्ही कधी खाल्ली आहे का, ते कमेंट करून नक्की सांगा. पीठ असे कोट झाले की भजी खायला खमंग, चविष्ट व कुरकुरीत होतात. आता दुसऱ्या बाजूने उलटूया. खमंग भाजून घेऊया. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. ही तळले आहेत, आतपर्यंत शिजले आहेत, खमंग झाले आहेत. भजीचा खूप छान फ्लेवर घरभर पसरला आहे. काढून घेऊया. हे गरम गरमच खावे. ही भजी अजिबात तेलकट झाली नाहीत. हिरवी चटणी, चिंचेची चटणी किंवा सॉस ह्याबरोबर खाऊ शकता. तसेच टिफिनलाही भाजी म्हणून घेऊन जाऊ शकता. चपाती, पराठा, फुलका, भात किंवा भाकरीबरोबरही खाऊ शकता. तयार आहे भेंडीची कुरकुरीत भजी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.